जालन्यात गणेश फेस्टिवल 2024च्या कार्यक्रमाला सुरुवात। जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांच्या उपस्थितीत पार पडला उद्घाटन कार्यक्रम। शिवसेनेचे शहर प्रमुख विष्णुभाऊ पाचफुले यांनी घेतला कार्यक्रमात डान्सचा आनंद। पुढील 8 दिवस जालनेकरांसाठी मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमाची मेजवानी। जालन्याच्या गणेश फेस्टिवल 2024च्या कार्यक्रमाला सुरुवात झाली आहे। जिल्ह्याचे खासदार डॉक्टर कल्याण काळे यांनी माजी मंत्री अर्जुनराव खोतकर, आमदार कैलास गोरंट्याल, ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हाप्रमुख भास्कर अंबेकर यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाचं उद्घाटन करण्यात आलंय। पुढील 8 दिवस जालनेकरांसाठी मनोरंजनाच्या विविध कार्यक्रमांची मेजवानी असणार आहे। सुप्रसिद्ध गायक सूर्यकांत शेजूल आणि संजय यांचा बहारदार हिंदी मराठी गाण्यांचा ऑर्केस्ट्रा या कार्यक्रमाने जालना गणेश फेस्टिवलला सुरुवात झाली आहे। यावेळी जालना शहरातील रसिक प्रेक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। दरम्यान पुढील 8 दिवस हरिभक्तपरायण पुरुषोत्तम महाराज पाटील यांचे हरिकीर्तन, लावण्य रंग, महाराष्ट्राची हास्य जत्रा, तू तू मी हे नाटक तसेच अशी आमची माय मराठी या सांस्कृतिक कार्यक्रमासह इतर मनोरंजनाच्या कार्यक्रमाची मैफिल जालनेकरांना अनुभवता येणार आहे। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बद्रीनाथ पठाडे, गणेश महासंघाचे अध्यक्ष तथा भाजपा महानगर प्रमुख अशोक पांगारकर, माजी नगराध्यक्ष बबलू चौधरी, भाजपाचे उपाध्यक्ष भास्करराव दानवे, ॲडव्होकेट ब्रह्मानंद चव्हाण, पोलीस अधीक्षक अनंत कुलकर्णी, व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीत साहनी, शिवसेना जिल्हा प्रमुख भाऊसाहेब घुगे, शिवसेनेचे संपर्क नेते पंडित भुतेकर, गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय लाखे पाटील, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, वंचितचे जिल्हाध्यक्ष डेव्हिड घुमारे, राजेंद्र राव, काँग्रेसचे जिल्हा शहर अध्यक्ष शेख महमूद, युवासेना जिल्हा प्रमुख शैलेश घुमारे, काँग्रेसच्या महिला जिल्हाध्यक्ष नंदाताई पवार, शिवसेनेचे महानगर प्रमुख विष्णू पाचफुले, भगवती पुरोहित, संघाचे अध्यक्ष विनायक महाराज फुलंब्रीकर, शहर प्रमुख बाला परदेशी, दिनेश फलके, किरण गरड, सुभाष कोळकर, सुरेश मुळे, अशोक उबाळे, संदीप गायकवाड, योगेश पाटील, गणेश चांदोडे, सामाजिक कार्यकर्त्या विमलताई आगलावे, संजय देटे, धनराज काबलिया आदींची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमाचे प्रास्ताविक गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी केले। त्यांनी या सांस्कृतिक महोत्सवाच्या नियोजनात सर्वांचे सहकार्य लाभल्याचं सांगून या भविष्यात असेच दर्जेदार कार्यक्रम आम्ही जालनेकरांसाठी उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही दिली। दरम्यान या गणेशोत्सवाने त्यांनी त्यांच्या प्रास्ताविकेचा प्रारंभ गणेश फेस्टिवल 2024 या कार्यक्रमाचा आज शुभारंभ या ठिकाणी पार पडतोय। त्या कार्यक्रमाला
नुकतंच आपल्यातून मार्गदर्शन करून गेलेले जालन्याचे आमदार कैलाश गोरंट्याल साहेब, माजी मंत्री आदरणीय अर्जुनरावजी खोतकर साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय भास्कररावजी आंबेकर साहेब, भास्करराव दानवे साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख भाऊसाहेबजी घुगे, जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष अनिरुद्धरावजी खोतकर साहेब, गणेश महासंघाचे जालन्याचे अध्यक्ष अशोकांना पांगरकर, रमेश पाटील मरकल, बीजेपीचे जिल्हाध्यक्ष बद्रीभाऊ पठाणे, पंडितरावजी गोपेकर दादा, राजेशजी राऊत, श्री नंदूभाऊ जांगडे, बबलू शेठ चौधरी, सुरेशजी मुळे, विष्णुपाद फुले, संदीपराव गायकवाड, शेख महमूदबाई, DYSP कुलकर्णी साहेब, त्याचबरोबर गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष सन्माननीय संजयजी लाखे, या वर्षाच्या फेस्टिवलचे अध्यक्ष राजेंद्रजी गोरे, विजयजी चौधरी, श्री गोयल साहेब, राजेश सोनी, बालाप्रसाद परदेशी, ब्रह्मानंदजी चव्हाण, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व मान्यवर, मी काही नाव कदाचित माझ्याकडून राहून गेले असतील, ते राजेंद्रजी गोरे साहेबांनी घेतलेली सर्व नावे, आणि रमेश पाटील गवाड साहेब आहे, महिला भगिनी आहेत, आणि उपस्थित जालन्याचे सर्व रसिक प्रेमी, गणेश भक्त, पत्रकार मित्र आणि सर्व मान्यवर, खरं तर मी पहिल्यांदा या जालना फेस्टिवलच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचा योग आला। आज सर्वप्रथम मी आपल्याला या ठिकाणी गणेश फेस्टिवल 2024 उद्घाटन झालं असं जाहीर करतो, आणि अर्जुनरावजी खोतकर साहेबांनी सविस्तर असं मार्गदर्शन या फेस्टिवल बद्दल केलं। त्यांनी सांगितलं, संजय लाखे पाटलाच्या प्रेरणेतून जो फेस्टिवल या ठिकाणी उभा राहिला आणि त्याचा हळूहळू प्रत्येक अध्यक्षांनी याचा दर्जा उंचवण्याचं काम केलं। आज महाराष्ट्रामध्ये जेवढे काही आपापल्या जिल्ह्यामध्ये फेस्टिवल होतात, त्या फेस्टिवलमध्ये जालन्याचं एक नाव घेतलं जातं। मला जालन्याच्या कलाकृतीचा, संस्कृतीचा ठेवा याचा आणि माझ्या विधानसभा मतदारसंघाचा जवळून संबंध आला। मास्टर फुलंब्रीकर, कृष्णराव फुलंब्रीकर यांचा जन्म आमच्या फुलंब्री गावात झाला, आणि त्यांच्या नावाने ते जेव्हा इकडे आले आणि त्यांच्या नावाने इथे एक नाट्यगृह उभा करण्यात आलं। त्याचा निश्चितपणाने मला या गोष्टीचा आनंद आहे की त्याचा धागा धरून आज फुलंब्रीतला एक कार्यकर्ता जालना फेस्टिवलचा उद्घाटनाच्या कार्यक्रमाला उपस्थित आहे, आणि ती कलाकृती जपण्याचं काम फुलंब्रीकरांनी त्या काळातही केलं। मास्टर कृष्णराव फुलंब्रीकर यांच्या नावाने जे नाट्यगृह या ठिकाणी आहे त्याची परिस्थिती काय आहे ती तुम्हाला मला सगळ्यांनाच माहिती आहे, त्याच्यावरनं आता बोललेलं बरं, परंतु तोच ठेवा जतन करण्याचं काम भविष्यामध्ये जालनेकरांनी पुढे चालू ठेवलं। जालना हे एक वेगळं सांस्कृतिक ठेवा असलेलं शहर, जिल्हा आहे। मी त्याच्यावर फार मोठं लांबलचक भाषण करण्याचा हा प्रसंग नाही, परंतु मी या वर्षीच्या गणेश महोत्सवाच्या आपल्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, आणि या कार्यक्रमाची उंची आणखीन वाढावी असे संस्थापक अध्यक्ष आणि या वर्षीच्या अध्यक्षांना विनंती करतो। आणि
मला त्यांनी राजेंद्र भाऊ गोरेंनी मला सांगितलं की आपण या कार्यक्रमामध्ये तुमचाही सहभाग नोंदवा. निश्चितपणाने आमचाही सहभाग, माझाही सहभाग या कार्यक्रमात राहील. काळजी करण्याचं काही कारण नाही, कारण तुम्ही मला आता जालना लोकसभेचा खासदार केलं म्हटलं की माझीही जबाबदारी आहे. फक्त एवढंच मी जर आता 2-3 महिने झाले आबा मला आताशी, आणि तुम्ही चांगले 30-35 वर्ष होते, नाही तर माझी बरोबरी करावी. असं काय करू नका, नाही तर मग गडबड होईल तशी. परंतु मला एक चांगलं या ठिकाणी असं वाटलं आबा की इथे पक्ष आणि जात धर्म विरहित एक चांगला या निमित्ताने पायंडा आपण जालनेकरांनी या ठिकाणी पाडलेला आहे. मला याचा मनस्वी आनंद आहे. आणि म्हणून या कार्यक्रमाची हळूहळू अशीच उंची वाढत जावी अशा शुभेच्छा मी या गणेश फेस्टिवलच्या सर्व कार्यकर्त्यांना देतो. आणि परत एकदा आपल्या सर्वांना या गणेश महोत्सवाच्या हार्दिक शुभेच्छा देऊन माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. जालना गणेश फेस्टिवलचा आज या ठिकाणी शुभारंभ होत आहे. ज्यांच्या शुभ हस्ते आज या ठिकाणी शुभारंभ होतो तो आपले सन्माननीय खासदार कल्याणरावजी काळेसाहेब, आपले आमदार माननीय कैलासजी गोरंट्याल, माननीय भास्कररावजी आंबेकर, भास्करराव दानवे, शिवसेनेचे आमचे संपर्क नेते पंडितजी भुकेकर आणि जिल्हा प्रमुख भाऊसाहेब फुके, विष्णू बासुले, भारतीय जनता पक्षाचे जिल्ह्याचे प्रमुख बद्रीनारायणजी घाळे, गणेश महासंघाचे सन्माननीय अध्यक्ष कांगारकर अण्णा, आरपीआयचे नेते ब्रह्मानंदजी चव्हाण साहेब, ज्यांच्या नेतृत्वामध्ये हा फेस्टिवल होतो ते आपले तरुण सहकारी राजेंद्रजी गोरे, संस्थापक अध्यक्ष आमचे संजय पाटील लाखे, मंचावरील जवळपास सर्वच मान्यवर, महमूदभाईपासून तर प्रशासनातले सर्व अधिकारी, माननीय कुलकर्णी साहेब, महिला भगिनी आणि गणेश भक्तांनो, खर तर हा फेस्टिवल आपला सर्वांचा आहे आणि हा फेस्टिवलचा दर्जा राज्यातल्या प्रत्येक कलाकारांना, प्रत्येक माणसाला त्याची कल्पना निश्चितपणे आलेली आहे. भास्कररावजी अध्यक्ष असताना मन्नाडेपासून तर या देशातले मोठे मोठे कलाकार आपल्या या फेस्टिवलला हजेरी लावून गेलेले आहेत. राज्यातल्या मोठ्या कलाकारांचा मानस या ठिकाणी असतो की जालन्याच्या गणेश फेस्टिवलमध्ये मला या ठिकाणी बोलवलं जावं. अनेकदा बाहेर फिरताना लक्षात येतं ज्या कलाकार मंडळीमध्ये आपण बसतो आपसामध्ये त्यांच्या चर्चा आणि मग आपल्या फेस्टिवलची उंची ही निश्चितपणे त्या सर्व वातावरणामध्ये आपल्याला ऐकायला मिळते. हा फेस्टिवल राजकारण विरहित आहे. सर्वच पक्षाची लोक एकत्र येऊन या फेस्टिवलला आकार देण्याचा प्रयत्न सातत्याने केलेला आहे. जालना शहराचे जे काही वैभव आहे या वैभवामधला हा गणपती फेस्टिवल हा निश्चितपणे गणला जातो. आमचे अध्यक्ष राजेंद्र गोरे यांनी सुरुवातीच्या काळामध्ये
राजेंद्र राखे काळ्या वाजवून सांगतो की जे आमचे मंडळाचे सुरुवातीचे जे पदाधिकारी होते, जे गेलेत बिचारे, त्यांच्याविषयी या ठिकाणी भावना व्यक्त केली. आणि राजेंद्र बोले हे बोलत असताना मला खालून राजेंद्र रागचा फोन आला. मी आणि दिनेश इथं बसलेलो आहे, आम्ही पण जाणार आहे. परमेश्वर करो, गणपती बाप्पा करो, तुम्हाला उदंड आयुष्य, राखे पाटील साहेब म्हणतात, उदंड आयुष्य तुम्हाला लाभो. खरं तर या मंडळाचा प्रत्येक कार्यकर्ता मी मनापासून कौतुक करतो की कुठलीही अपेक्षा न करता आपल्या शहराचं एक चांगलं मनोरंजन या ठिकाणी लोकांचं व्हावं, बौद्धिक त्यांना मिळावं, कलाकारांना स्थानिक असेल बाहेर असेल त्यांना वाव मिळावा, या हेतूने निश्चितपणे या फेस्टिवल मध्ये एक व्यासपीठ चांगलं राज्यामध्ये नावारूपाला आलं. कार्तिकी गायकवाड पासून तर आपल्या जिल्ह्याची मुलगी कल्याणरावची कन्या कधी काळी याच व्यासपीठावरून ती गेली पुढे. अनेक कलाकार ज्यांचं नाव मी घेऊ शकेल, इथल्या फेस्टिवलला आल्यानंतर त्यांना एक वेगळा दर्जा त्या ठिकाणी प्राप्त झाला. या वर्षीच्याही या 9 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये अत्यंत दिग्गज अशी मंडळी या ठिकाणी येते. मी या फेस्टिवलचा कार्यकर्ता म्हणून जालनेकरांना आव्हान करतो की आपण या फेस्टिवलचा आनंद घेण्यासाठी आपण फेस्टिवल मध्ये सहभागी व्हावं, अशा प्रकारची विनंती या सर्व समितीच्या वतीनं आणि गणेश फेस्टिवल जालन्याच्या वतीनं जालनेकरांना या ठिकाणी करतो. एकदा जे गेली 15 दिवस या कामासाठी राबतात आणि राखींच्या नेतृत्वामध्ये त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजा, म्हणजे त्यांचा थकवा विचारांचा निघून जाईल. मी या सर्व कार्यकर्त्यांचं, सर्व पदाधिकाऱ्यांचं मनापासून अभिनंदन करतो आणि आपल्याच फेस्टिवलचा गुणगौरव पुन्हा दिन दुगुणा वाढत जाईल अशी अपेक्षा व्यक्त करून या ठिकाणी थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. आज पहिला दिवस हे उद्घाटनाचा दिवस असल्या कारणाने आजच्या कार्यक्रमाचे उद्घाटक जालन्याचे खासदार सन्माननीय डॉक्टर कल्याणरावजी काळे साहेब, मंचावर उपस्थित आपल्या जालन्याचे आमदार कैलासजी गोरंट्याल साहेब, आपल्या राज्याचे माजी मंत्री सन्माननीय अर्जुनभाऊ खोतकर साहेब, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख सन्माननीय भास्कररावजी आंबेकर साहेब, दुसरे शिवसेनेचे प्रमुख सन्माननीय भाऊसाहेबजी घोगे साहेब, पंडित दादा भुतेकर आणि या चालू वर्षाच्या गणेश फेस्टिवलचे अध्यक्ष, आता त्यांनी त्यांचं मनोगत व्यक्त केलं असे राजेंद्रजी गोरे साहेब, आपल्या जालना शहरामध्ये ज्यांनी हे गणेश फेस्टिवल सुरू केलं असे संस्थापक अध्यक्ष डॉक्टर संजय लाखे पाटील, विष्णू मामा पाच फुले, आपल्या जालन्याचे डीवायएसपी साहेब कुलकर्णी साहेब, शेख महमूद साहेब, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा अध्यक्ष बद्रीनाथजी पठारे, अशोक अण्णा पांगारकर, भाऊ फक्त पहिल्या लाईनचे बबलू शेख चौधरी, नंदू शेख दांगडे, विनीती सुहाणी, ही गणेश फेस्टिवलला बसलेले सर्व मान्यवर पहिल्या रांगेतले आणि दुसऱ्या रांगेतले सर्वांचे नाव मी आमच्या देशमुख भाऊजीपासून तर नंदाताई पवार पर्यंत घेऊ शकतो. सर्व मान्यवर, मंचावर उपस्थित सर्व मान्यवर, समोर बसलेले सर्व बंधू आणि भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, मला फक्त 2 शब्दामध्ये शुभेच्छा देण्याच्या आयोजकांनी सांगितलेलं आहे. परंतु 2022ला ज्यावेळेला मी या गणेश फेस्टिवलचा अध्यक्ष झालो आणि गणेश फेस्टिवल मध्ये किती ताकद असते हे मी स्वतः डोळ्याने बघितलेलं आहे. आणि गणरायाच्या आगमनानं जालना शहरामध्ये आणि जिल्ह्यामध्ये जेवढे काही पक्ष असतील हे सगळे पक्ष एकत्रित आणण्याचं काम या गणेश भक्ताच्या माध्यमातून आणि श्री गणेशाच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आपल्याला दिसतंय. आज राजू गोरे यांनी सांगितलं की जालना शहराची सांस्कृतिक भूक भागविण्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण जालना शहरामध्ये आयोजित केलेले आहेत. येणाऱ्या 10 दिवसामध्ये अत्यंत चांगले दर्जेदार कार्यक्रम या जालना शहरामध्ये होतील. आज पहिला दिवस असल्या कारणाने कमी गणेश भक्त या ठिकाणी आले. उद्यापासून मात्र या ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रमाची मांदियाळी असणार आहे आणि म्हणून जालना शहरातील कानाकोपऱ्यातून या ठिकाणी भाविक भक्तगण या ठिकाणी येत असतात. निश्चितपणे हा जो काही मंडप 30,000 स्क्वेअर फुटाचा या ठिकाणी आहे हा त्या ठिकाणी कमी पडतो.
निश्चित आज या ठिकाणी मी एक माजी अध्यक्ष या नात्यानं या वर्षीच्या गणेश फेस्टिवलसाठी मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो. कालच्या रात्री आम्ही या ठिकाणी आपल्या देशाचे माजी राज्यमंत्री रावसाहेब पाटील दानवे हे सुद्धा मंडपची पाहणी करण्यासाठी या ठिकाणी आले होते. आलेल्या सर्व गणेश भक्तांचं मनापासून स्वागत करतो, सर्वांना धन्यवाद देतो आणि या वर्षीचा 10 दिवसाचे कार्यक्रम अत्यंत चांगले जल्लोषामध्ये होतील अशा प्रकारच्या शुभेच्छा या ठिकाणी देतो. धन्यवाद. निर्विघ्नं करू मे देव सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पा मंगलमूर्ती. जालना गणेश फेस्टिवल 2024च्या उद्घाटन प्रसंगी उपस्थित असलेले जालना जिल्ह्याचे खासदार माननीय डॉक्टर कल्याणराव काळे साहेब, उपस्थित माजी मंत्री अर्जुनरावजी खोतकर साहेब, आमचे आमदार कैलासजी गोंडाल साहेब, भाजपाचे आमचे नेते भास्करआबा दानवे, गणेश महासंघाचे अध्यक्ष अशोकअण्णा पांगारकर, बदीभाऊ पटाळे, शेख महमूद साहेब, डीवायएसपी कुलकर्णी साहेब, विष्णूजी पाचपुले, संजय लाखे पाटील आमचे संस्थापक अध्यक्ष, माजी नगराध्यक्ष भास्कररावजी आंबेकर साहेब, भाऊसाहेब घुगेजी, ब्रह्मानंदजी चव्हाण, पंडित दादा उतेकर, नंदू भैया जांगणे, बबलू भैया चौधरी, विनीत व्यापारी महासंघाचे अध्यक्ष विनीतजी सहानी, रमेशजी गवाड, व्यासपीठावर सर्व मान्यवर, जालना गणेश फेस्टिवलचे सर्व संस्थापक पदाधिकारी, इथे जमलेल्या तमाम गणेश भक्तांनो, उद्योग नगरी व बियाणांची पंढरी अशी ओळख असलेला जालना शहराला सांस्कृतिक कलेचा वारसा लाभलेला आहे. जालना शहर हे कवी व शायर यांचे शहर म्हणून ओळखले जात आहे. याच सांस्कृतिक कलेचा वारसा पुढे नेण्यासाठी गेल्या 23 वर्षापासून आमचे जालना गणेश फेस्टिवलचे संस्थापक अध्यक्ष संजय लाखे पाटील यांच्या कल्पनेतून स्थापन झालेला पुण्याच्या धर्तीवर जालना गणेश फेस्टिवलची स्थापना झाली. सुरुवातीला संस्थापक कार्यकारिणीमध्ये स्वर्गीय कल्याणरावजी घोगरे, स्वर्गीय वाडेकर नाना, स्वर्गीय बाळासाहेब देशमुख, स्वर्गीय विलासजी नाईक व श्री डॉक्टर संजयजी राग, ॲडव्होकेट सुनील किंगावकर, आमचे भास्कररावजी आंबेकर, राजेंद्रजी राग, दिनेशजी फलके, शरदराव देशमुख, अशोकराव आगलावे, वाळिंबे साहेब, किरणराव गरड, अशोकराव उबाळे, सुभाषराव कोळकर व सर्व जालना शहरातील विविध राजकीय पक्षाच्या मित्र मंडळींनी येऊन जालना गणेश फेस्टिवलची सुरुवात केली. जालना शहरातील सर्व पक्षातील, सर्व जाती धर्मातील पदाधिकाऱ्यांनी एकत्र येऊन जालना गणेश फेस्टिवल हा साजरा करण्याचा पूर्ण परंपरा या ठिकाणी राबवलेला आहे. मला या ठिकाणी सांगायला अभिमान वाटतो की संपूर्ण मराठवाड्यात नव्हे, महाराष्ट्र राज्यामध्ये असा गणेश फेस्टिवल होत नसेल ज्या ठिकाणी सर्व जातीचे व सर्व पक्षाचे पदाधिकारी एकत्र येऊन काम करतात व एक सामाजिक समतेचा संदेश या शहराला व जिल्ह्याला देतात. याचा सर्वप्रथम फार अभिमान आहे आपल्या जालना गणेश फेस्टिवलचा. मराठवाडा नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये जालना गणेश फेस्टिवलचा डंका पूर्ण गाजलेला आहे. या ठिकाणी आज आतापर्यंत या मागील 24 वर्षामध्ये महाराष्ट्र राज्यात नाही तर देश पातळीवरील पूर्ण कलाकार, त्यामध्ये हृदयात मंगेशकरांपासून मंडाळेपर्यंत अगदी सुरेश वाडकर असो, शंकर महादेवन असो, मकरंद अनासपुरे, मराठी सिनेदृष्टीतील सर्व कलाकार व हिंदी पार्श्वगायक असो, या सर्वांनी पूर्ण हजेरी लावलेली आहे. कवी संमेलन, हिंदी कवी मुशायरा, क्रीडा स्पर्धा या विविध उपक्रम आम्ही या गणेश फेस्टिवलच्या माध्यमातून राबवलेले आहे व याही वर्षी आपल्याला पूर्ण या सांस्कृतिक कार्यक्रमाचा पूर्ण खजाना आपल्या समोर जालना गणेश फेस्टिवल तर्फे सादर करण्यात येणार आहे. उद्या हरिभक्त महाराज पुरुषोत्तम महाराज पाटील यांचं कीर्तन या ठिकाणी आयोजित केलेलं आहे. मंगळवारी 10 ठिकाणी रंगतरंग हा मुंबईच्या कलाकारांचा ऑर्केस्ट्रा या ठिकाणी होणार आहे. बुधवारी 11 तारखेला लावण्य रंग हा लावण्याचा कार्यक्रम या ठिकाणी मराठी संस्कृतीचा ठेवलेला आहे. गुरुवारी स्वप्नतारका योगिता चव्हाण व
त्यांच्या टीमचा नृत्याचा कार्यक्रम व गायनाचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. शुक्रवारी मराठी सिनेसृष्टीतील प्रख्यात सिनेनट भरत जाधव यांचा तू तुम्ही हे भरत नाटक या ठिकाणी होणार आहे. शनिवारी अशी आमची माय मराठी हे मराठी पूर्ण कलाकारांचा सांस्कृतिक व लोककलेचा आविष्कार असलेला असा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. रविवारी प्रख्यात गायक अभिजित घोषाल यांचा संगीत रचनेचा कार्यक्रम या ठिकाणी होणार आहे. व सोमवारी 16 तारखेला टीव्ही कलाकार महाराष्ट्राची हास्य जत्रा या ठिकाणी सर्व साजरा होणार आहे. आपण सर्व रसिक प्रेक्षकांनी या संपूर्ण कार्यक्रमाचा आस्वाद घ्यावा व गणरायाच्या कृपेने यावर्षी आपण गणेश फेस्टिवल नंदनी साजरा करू यात काही शंकाच नाही. एवढं बोल थांबतो. जय हिंद.